नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.1 फर्स्ट क्वेश्चन 7/2 म्हणजे काय? 7चे अर्धे. बरोबर आहे. 2ने आपण डिवाइड करत आहोत, 2ने भाग देत आहोत म्हणजे त्याचे अर्धे करत आहोत. पहा 7/2 आहे म्हणजेच किती? 3.5. बरोबर आहे. 7/2 म्हणजे काय? 3.5 म्हणजे 3.5. बरोबर आहे. 3.5 म्हणजे काय? 3 + अर्धा. 0.5 म्हणजे किती? अर्धा. बरोबर आहे. येथे अर्धा दिलेला आहे म्हणजे 7/2 3.5 होतील. 3.5 म्हणजे काय? 3 आणि अर्धा. येथे 3 आणि अर्धा म्हणजे काय? 3.5. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. किंवा 7ला आपण 2ने भाग दिला, 7ला 2ने आपण डिवाइड केल्यानंतर 3 मिळतील, 6 आणि इथे बाकी 1 उरेल. बरोबर आहे. म्हणजे हे कसं लिहिणार आपण? 7/2 याला आपल्याला असंही लिहिता येते, बाकी 1 उरत आहे आणि हा भागाकार ही बाकी आणि 2ने आपण डिवाइड केलेला आहे. यालाच आपण असं लिहू शकतो 3 + 1/2. 1/2 येथे दिलेले आहेत म्हणजे आपण काय लिहिणार? 3 लिहिणार. बरोबर आहे. 7ला 2ने भागितलेला आहे, भागाकार 3 आलेला आहे, ही बाकी आहे म्हणजे 2ने आपण भाग दिलेला आहे. असंही लिहिता येते 3.1 म्हणजे आपण असं लिहिणार 3 + 1/2. येथे 1/2 दिलेला आहे म्हणजे आपण काय लिहिणार? 3 लिहिणार. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. -2 ही ऋण पूर्णांक संख्या -1च्या उजवीकडे येईल का -1च्या डावीकडे का 0च्या उजवीकडे का +1च्या उजवीकडे? पहा त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढणार, संख्या रेषा. येथे 0. बरोबर आहे. -1 -2. पहा आपल्या डावीकडे म्हणजे 0च्या डावीकडे ऋण असतात, इकडे धन असतात, या धन संख्या. बरोबर आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? -2 म्हणजे ही संख्या -2. बरोबर आहे. -2 ही संख्या -1च्या उजवीकडे येईल का? -1च्या उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडे. -1च्या उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडे. -1च्या उजवीकडे इकडे आहे का? नाही, इकडे आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. -1च्या डावीकडे येईल, -1च्या डावीकडे म्हणजे आपल्या डावीकडे. -1च्या डावीकडे आहे का? -1च्या डावीकडे आहे. बरोबर आहे. म्हणजे पर्याय 2 बरोबर आहे. 0च्या उजवीकडे. पहा 0 येथे आहे आणि 0च्या उजवीकडे म्हणजे या डायरेक्शनमध्ये -2 हा नंबर 0च्या उजवीकडे आहे का? नाही, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. +1च्या उजवीकडे, +1च्या उजवीकडे म्हणजे इकडे आहे का -2? नाही, इकडे आहे. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे? पहा येथे 4 पर्याय दिलेले आहेत. हा गुणाकार आणि हा गुणाकार समान आहे का? किंवा हा हे समान आहेत का? म्हणजे कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहेत हे आपल्याला निवडायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहा येथे मायनस आहे म्हणजे 2 ऋण संख्यांचा गुणाकार आहे. 2 ऋण संख्यांचा गुणाकार किंवा 2 धन संख्यांचा गुणाकार हा कसा असतो? धन असतो. दोन्ही पण धन असतात. पहा म्हणजे काय? सारखे चिन्ह असतील, प्लस असो किंवा मायनस असो, दोन्ही संख्येला चिन्ह सारखे असतील तर गुणाकार कसा येतो? धन येतो. म्हणजे -8 गुणिले -9 दोघांचे चिन्ह सारखे आहेत, दोन्ही मायनस आहेत, म्हणजे येणारं उत्तर कसं येईल? धन येणार आहे. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 72. -8 गुणिले -9 8 × 9 = 72. बरोबर आहे. हा गुणाकार एवढा येईल व हा गुणाकार किती येईल? आणि दोन्ही चिन्ह वेगवेगळे असतील तर गुणाकार ऋण येणार आहे. एक प्लस असेल, दुसरं मायनस किंवा दुसरं मायनस, म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील. प्लस गुणिले मायनस किंवा मायनस गुणिले प्लस म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील तर गुणाकार ऋण येतो. येथे वेगवेगळे चिन्ह आहेत, गुणाकार कसा येईल? ऋण येईल. 8 आणि 9 72. 8 गुणिले 9 72 होतील, परंतु मायनस येतील. बरोबर आहे. दोन्ही इक्वल आहे का? नाही, एक प्लस आहे, एक मायनस आहे. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे.
हा पर्याय येणार नाही, बरोबर आहे. आता हा गुणाकार किती होईल? -8 गुणिले -9, दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत, गुणाकार ऋण येणार आहे, ऋण 72 होईल, बरोबर आहे. दोघांचे चिन्ह सारखे आहेत म्हणजे गुणाकार धन येणार आहे, म्हणजे +72, बरोबर आहे. हा गुणाकार एवढा येईल, बरोबर आहे. हा गुणाकार 72 +72 आणि हा गुणाकार -72. हे आपण इरेज करू. दोन्ही इक्वल आहेत का? नाही, हा पर्याय येत नाही. दोन्ही सारखे आहेत का? एक मायनस आहे, एक प्लस आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. दोन्ही इक्वल पाहिजे आपल्याला. 8 गुणिले 9 72, दोन्ही वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणजे काय येईल? मायनस. दोन्ही सारखे चिन्ह आहेत, दोन्ही प्लस असेल तरी प्लस, दोन्ही मायनस असेल तरी प्लस, गुणाकारामध्ये दोन्ही प्लस आहेत म्हणजे उत्तर येणारं प्लस येणार आहे. सारखे आहेत का? नाही, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. आपल्याला गुणाकार समान पाहिजे. दोन्ही निगेटिव्ह आहेत तरी काय येईल? पॉझिटिव्ह उत्तर येणार आहे, बरोबर आहे. 8 9 72, गुणाकार पॉझिटिव्ह. दोन्ही प्लस प्लस आहेत, गुणाकार प्लस येईल. दोन्ही मायनस मायनस आहे, गुणाकार प्लस येईल, म्हणजे 72 72 या दोन संख्या सारख्याच आहेत, बरोबर आहे. म्हणजे याचा गुणाकार आणि याचा गुणाकार सारखा येतो, इक्वल येतो, बरोबर आहे. दोन्ही मायनस मायनस आहेत तर उत्तर प्लसमध्ये आलेलं आहे. दोन्ही प्लस प्लस, उत्तर प्लसमध्ये, याप्रमाणे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात राहू दे. आहे नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4, 6 × -1 = किती असेल? दोन संख्यांचा गुणाकार आहे, चिन्ह वेगवेगळे आहेत, येथे प्लस आहे, येथे मायनस आहे, चिन्ह वेगळे असतील आणि गुणाकार असेल तर येणारं उत्तर कसं असते? वजा असते, निगेटिव्ह असते, बरोबर आहे. म्हणजे 6 गुणिले -1 हे उत्तर काय होईल? -6 होईल, बरोबर आहे. हा पर्याय आहे का? 6 आहे. प्रत्येक संख्येला आपण 1 ने डिवाईड करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे -6/1 आहे का? येथे प्लस आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही. -1/6, आपल्याला 6 वर पाहिजेत, बरोबर आहे. अंशामध्ये 6 पाहिजेत, येथे छेदामध्ये आहेत, हा पर्याय येणार नाही. 1/6 हे येणार नाही. परंतु येथे -1 आहे, आपलं उत्तर मायनस आहे, म्हणजे आपण याला असंही लिहू शकतो. हे 6 आणि भागिले -1, यालाच आपण असं लिहू शकतो, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. एखादी संख्या असेल, सपोज 5/3 आहेत, म्हणजे 5/-3 आहेत, तर याला आपल्याला असंही लिहिता येते -5/3. भागाकारामध्ये हे साईन वर घेता येते किंवा खाली पण घेता येते, याप्रमाणे. त्याप्रमाणे आपलं उत्तर काय आलेलं आहे? -6/1, बरोबर आहे. तर हे साईन आपण खाली घेतलेलं आहे, तो पर्याय आहे आपल्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, ही व्हॅल्यू यापैकी कशाला इक्वल आहे? 7/-2 = यापैकी कोणता पर्याय याला इक्वल असणार आहे? हे 7 गुणिले -1, म्हणजे आपण असंही लिहू शकतो -7 भागिले आणि हे 2, बरोबर आहे. 7 गुणिले -1 म्हणजे -7 होईल, असं लिहिता येईल आपल्याला. येथे हे साईन आपण खाली पण घेऊ शकतो भागाकारामध्ये, बरोबर आहे. हे आणि हे इक्वल आहे, बरोबर आहे. याचाच अर्थ हा होतो, म्हणजे पर्याय 1 आपला बरोबर आहे. याचा अर्थ काय होईल? 7/2 होईल. हा गुणाकार केल्यानंतर 7/2. हा नंबर पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर येणार नाही, कारण इक्वल होणार नाही. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, हे -7 होतील आणि हे -2 होतील, बरोबर आहे. दोन्ही साईन येथे निगेटिव्ह असल्यामुळे भागाकार पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे हेच उत्तर येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्याय हा पण चुकीचा आहे. 2/7 हे 2 अंशामध्ये आहेत, छेदामध्ये 7 आहेत, येथे उलटा आहे, म्हणजे तो पण पर्याय चुकीचा आहे. याची व्हॅल्यू म्हणजे हे आहे, बरोबर आहे. हे याला इक्वल आहे. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, ही जी व्हॅल्यू दिलेली आहे -13/-2,
कोणत्या पर्यायाला इक्वल आहे, याची व्हॅल्यू याला कोणत्याला इक्वल असणार आहे. पहा, ज्याप्रमाणे मायनस गुणिले मायनस असेल तर आपण प्लस, आणि प्लस गुणिले प्लस असेल तर आपण प्लस लिहितो, बरोबर आहे. म्हणजे या दोघांचं उत्तर धन येते. गुणाकारामध्ये दोन्ही साईन सारखे असतील, मायनस मायनस तर प्लस, प्लस प्लस तर प्लस. त्याप्रमाणे हाच रूल भागाकाराला पण अप्लाय होतो. म्हणजे एक निगेटिव्ह नंबर असेल त्याला आपण डिवाईड केलेला आहे, बरोबर आहे. निगेटिव्ह नंबर तर उत्तर प्लस येणार आहे. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर उत्तर आपलं प्लस येणार आहे. हाच नियम भागाकाराला सुद्धा लागू होतो. आणि वेगवेगळे नंबर असतील, एक पॉझिटिव्ह असेल आणि भागिले निगेटिव्ह असेल तरी उत्तर आपलं निगेटिव्ह येणार आहे. एक निगेटिव्ह असेल आणि भागिले दुसरा पॉझिटिव्ह असेल तरी उत्तर आपलं निगेटिव्ह येणार आहे. अपोजिट साईन असतील तर उत्तर निगेटिव्ह, आणि सेम साईन असेल तर उत्तर पॉझिटिव्ह. साईन सेम आहेत, उत्तर पॉझिटिव्ह येईल. येथे सेम साईन आहेत, उत्तर पॉझिटिव्ह. सेम साईन आहेत, उत्तर पॉझिटिव्ह. गुणाकार आणि भागाकारामध्ये सारखाच रूल आहे. हे काय आहेत, -13 भागिले 2 सेम साईन आहेत, म्हणजे उत्तर कसं येईल, पॉझिटिव्ह. याची व्हॅल्यू किती आहे, हा जो नंबर दिला आहे त्याची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे. मायनस मायनस डिव्हिजनमध्ये कॅन्सल होतील, म्हणजे 13 भागिले 2 याची व्हॅल्यू ही आहे. आता ही व्हॅल्यू याला इक्वल आहे का, गुणाकार आहे, वरचा वरचा गुणाकार करू आपण आणि खालचा खालचा गुणाकार करू. हे -1 गुणिले 13 म्हणजे -13 होतील, आणि भागिले 2. हा नंबर निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह, इक्वल होणार नाही, बरोबर आहे. नंबर सारखा आहे, फक्त साईन वेगवेगळे आहेत, हे याला इक्वल नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. वरचा गुणाकार करू 13 आणि खालचा गुणाकार -2 येईल, बरोबर आहे. हा नंबर आपला पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह येत आहे, हे पण उत्तर चुकीचं आहे. 2 भागिले 13 अंशामध्ये 2 आहेत, येथे छेदामध्ये आहेत, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. 13 भागिले 2 येथे पण 13 भागिले 2 आहे, बरोबर आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. पहा, याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ही आहे, आणि हा पर्याय येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. पहा, -96 भागिले 16 आहेत, बरोबर आहे. -96 अपॉन 16. पहा, याचं उत्तर कसं येईल, पूर्ण भाग जाईल, 16 × 96, बरोबर आहे. 6 उत्तर येईल, परंतु हे मायनस साईन, म्हणजे उत्तर काय येत आहे, -6. -96 आणि भागिले 16 आहेत. एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, डिव्हिजन आहे, म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील भागाकारामध्ये तर उत्तर येणार कसं येणार आहे, निगेटिव्ह, बरोबर आहे. आणि सारखे चिन्ह असतील, पहा हे -6 उत्तर येणार आहे, बरोबर आहे. जर हा नंबर मायनस असेल, पहा हा नंबर मायनस आणि हा नंबर मायनस असेल तर उत्तर आपलं काय येईल, दोन्ही मायनस मायनस असेल तर प्लस होईल, म्हणजे उत्तर 6 येणार आहे. आता एक मायनस एक प्लस असेल, याप्रमाणे हा नंबर येथे जरी असेल तरी उत्तर -6 येईल. हे साईन येथे जरी असेल तरी उत्तर -6 येणार आहे. कशामुळे, कारण वेगवेगळे चिन्ह असतील तर उत्तर निगेटिव्ह, सारखे चिन्ह असतील तर उत्तर पॉझिटिव्ह. येथे प्लस असेल आणि येथेही प्लस असेल. पहा, एखाद्या नंबरला जर साईन दिलेलं नसेल, आता इथे 16 आहेत, येथे चिन्ह दिलेलं नाही, म्हणजे +16 आहेत. प्लस साईन सहसा लिहित नाहीत, परंतु मायनस साईन लिहावे लागते. याचे उत्तर किती येईल, प्लसमध्ये येणार आहे, कारण दोन्ही नंबर कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. याचंही उत्तर किती येईल, +6 येणार आहे, कारण दोन्ही नंबर सारखे आहेत, चिन्ह सारखे आहेत, बरोबर आहे. दोन्ही नंबरचे चिन्ह सारखे आहेत, म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह. आता दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, उत्तर पॉझिटिव्ह. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह तर उत्तर निगेटिव्ह. अपोजिट साईन असतील तर निगेटिव्ह आणि सेम साईन असतील तर पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, गुणाकार आणि भागाकार व भागाकार यामध्ये अपोजिट साईन, अपोजिट म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, अपोजिट साईन असतील तर येणारं उत्तर कसं येणार आहे, अपोजिट साईन असतील तर निगेटिव्ह. आणि सेम साईन, दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस सेम साईन असतील
तर उत्तर कसं येणार आहे? पॉझिटिव्ह. गुणाकार आणि भागाकारामध्ये हे लक्षात ठेवा. अपोजिट साईन निगेटिव्ह आणि सेम साईन सारखे चिन्ह पॉझिटिव्ह, विरुद्ध चिन्ह निगेटिव्ह याप्रमाणे. येथे अपोजिट साईन आहेत, उत्तर निगेटिव्ह येईल. 16×96 म्हणजे -6. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. -120 भागिले -30. सेम साईन असेल भागाकारामध्ये, गुणाकार आणि भागाकारामध्ये नियम सारखे आहेत, बेरीज आणि वजाबाकीमध्ये वेगळे आहेत. ते वेगळे आहेत. गुणाकार आणि भागाकारासाठी लक्षात ठेवा, गुणाकार आणि भागाकार या दोन प्रोसेससाठी सेम साईन सारखे चिन्ह असतील तर पॉझिटिव्ह आणि अपोजिट चिन्ह असतील, वेगवेगळे चिन्ह असतील तर निगेटिव्ह. अपोजिट साईन निगेटिव्ह लक्षात ठेवा. सेम साईन असेल तर पॉझिटिव्ह. दोन्ही सेम आहेत का? दोन्ही सेम आहेत. निगेटिव्ह निगेटिव्ह दोन्ही सेम असतील तर उत्तर आपलं पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर आहे, उत्तर पॉझिटिव्ह येईल म्हणजे प्लस येईल. पहा, हा भागाकार करू आपण म्हणजे 30ने 4चा भाग जाईल. बरोबर आहे, 30 चौक 120 म्हणजे कंप्लीट +4. सहसा आपण प्लस साईन लिहित नाही. आन्सर काय आहे? 4 +4. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. यापैकी एक नंबर पॉझिटिव्ह असता तर काय झालं असतं? हे आन्सर काय येईल? दोन्ही वेगवेगळे नंबर आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे अपोजिट वेगवेगळे आहेत, एक प्लस एक मायनस, तर उत्तर निगेटिव्ह आलं असतं. बरोबर आहे, दोन्ही पॉझिटिव्ह असतील, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत तर उत्तर पॉझिटिव्ह येईल याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. पहा, याची व्हॅल्यू किती आहे? येथे 5 आहेत, येथे एक कंस आहे, ब्रॅकेट आहे, येथे वजाबाकी आहे आणि येथे गुणाकार आहे. पहा, एकाच वेळी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा वेगवेगळ्या क्रिया असतील तर आपल्याला काय करायचं आहे? येथे पहा, कंस आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे, म्हणजे एकाच वेळी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा मिक्स क्रिया असतील एकाच वेळी तर आपल्याला काय करायचं आहे? हा रूल लक्षात ठेवायचा, कंचे भागू बेव. पहा, हा शब्द लक्षात ठेवा, कंचे भागू बेव. कंचे भागू बेव हा शब्द लक्षात ठेवा. कंचे भागू बेव म्हणजे आधी कंस सोडविणार, नंतर चे म्हणजे हे 5 आधी कंस सोडविल्यानंतर हा गुणाकार घेणार, चे म्हणजे ऑफ. बरोबर आहे, हा ब्रॅकेट आधी कंस, आधी कंसामधली प्रोसेस करायची आपल्याला, नंतर भागाकार करायचा आणि कंसामध्ये आधी भागाकार असेल तर आधी भागाकार करायचा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. पहा, प्रोसेस आपल्याला याप्रमाणे फॉलो करायची आहे. आधी कंस सोडवायचा, हे 5 ॲज इट इज. बरोबर आहे, आधी कंस सोडविणार आणि कंसामध्ये आपण काय सोडविणार? आधी भागाकार, येथे आहे का? नाही. नंतर गुणाकार म्हणजे आधी गुणाकार करणार आपण, या 2 नंबरचा आधी गुणाकार करणार आपण, 5 त्रिक 15 होतील. बरोबर आहे. पहा, कंचे भा आधी कंस सोडवायचा आहे म्हणजे 5, येथे काय होईल? दोघांची वजाबाकी, 15 8, 15तून 8 गेले 7 राहतील. चिन्ह मोठ्या संख्येचं, वजाबाकीमध्ये हा रूल आहे. दोन्ही वेगवेगळे चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करणार, परंतु आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे त्याचं साईन देणार आपण. इथे 15ला निगेटिव्ह आहे म्हणजे इथे निगेटिव्ह येईल. बरोबर आहे. हा गुणाकार, पहा, चे म्हणजे आता हा ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर 5 आहेत म्हणजे 5 ऑफ म्हणजे 5चे -7 याप्रमाणे. म्हणजे आता चेचा वापर करणार आपण, हा गुणाकार करणार, 5 गुणिले -7. याचा अर्थ काय होतो? 5 गुणिले -7. बरोबर आहे. ब्रॅकेट काढला आपण तर 5 गुणिले -7 किती होतील? अपोजिट साईन तर आन्सर निगेटिव्ह, 7 5 35. बरोबर आहे. अपोजिट साईन असेल तर गुणाकारामध्ये निगेटिव्ह, -35. ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. 3ला आपण डार्क करणार याप्रमाणे. पूर्ण सर्कल डार्क करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10.
पहा याची व्हॅल्यू किती असेल, काय दिलेलं आहे 5/36 प्लस 6/42 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय असेल पहा, इक्वल टू 5/36 ॲज इट इज, जशाच तसे, कारण दोन्ही नंबरला आपण कोणत्याच नंबरने डिवाईड करू शकत नाही, बरोबर आहे. अशी कोणतीच संख्या नाही की दोघांनाही आपल्याला भाग देता येईल. एकाच नंबरने या दोन्ही नंबरला भाग जाणार नाही. परंतु येथे काय आहे, 6ने 42ला भाग देता येईल, बरोबर आहे. 6ने 42ला आपण भाग दिला तर 7चा भाग जाईल, 6 7 42, बरोबर आहे. म्हणजे येथे 1 राहील आणि येथे 7 राहतील. 6 1 6, 6 7 42, बरोबर आहे. 42 खाली आहेत म्हणून 7 खाली येतील आणि 6 वर आहेत म्हणून 1 येथे वर येणार आहे. पण आता येथे काय करायचं आहे, दोघांचे छेद वेगवेगळे आहेत. दोघांचे छेद वेगवेगळे आहेत. येथे बेरीज करायची आपल्याला, म्हणजे वरची बेरीज आणि खालची बेरीज असं करता येत नाही, कारण छेद आपले वेगवेगळे आहेत. तर येथे आपण काय करणार, तिरपा गुणाकार, म्हणजे आधी हा गुणाकार करणार, नंतर हा गुणाकार करणार आणि नंतर मग हा गुणाकार करणार. पण आधी हा गुणाकार, तिरपा गुणाकार, 7 गुणिले 5 35 होतील, बरोबर आहे. नंतर चिन्ह आपलं अधिकचं आहे आणि 36 गुणिले 1 हा गुणाकार 35, हा गुणाकार 36, 36 गुणिले 1 म्हणजे 36, बरोबर आहे. आणि नंतर खाली काय लिहायचं, या दोघांचा गुणाकार, असा आडवा गुणाकार, 36 गुणिले 7, पहा 36 गुणिले 7, 6 7 42, 7 4, 7 त्रिक 21 आणि 4 25, म्हणजे 252. पहा हे कसं आलं तुम्हाला लक्षात आलं. हा तिरपा गुणाकार, हा गुणाकार, हा गुणाकार आणि हा गुणाकार. येथे वजाबाकी असेल तरी हीच प्रोसेस, अधिक असेल तरी हीच प्रोसेस. ही बेरीज करू आपण. 35 आणि 36 किती होतील, 35 दोन्ही 70 आणि 1 71, म्हणजे 71/252. हे उत्तर यायला पाहिजे, 71/252. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पहा इथे आपण भाग दिला नसता तर आपल्याला तिरपा गुणाकार करून उत्तर काढता आलं असतं, परंतु कॅल्क्युलेशनला नंबर मोठाले झाले असते. त्यासाठी आपण इथेच शॉर्ट फॉर्म केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. पहा 1.2 वजा 3.5 याची व्हॅल्यू काय असेल. पहा याप्रमाणे नंबर आहेत, तर त्याची ही वजाबाकी किती असेल. काय दिलेलं आहे, एक पूर्णांक आहे आणि येथे 2/2/3 आहेत, -3 आणि येथे 5/6 आहेत. याचा अर्थ काय होतो, हा जो 1 आहे, 1 आपला भागाकार आहे, ही 2 ही बाकी आहे आणि 3ने आपण भाग दिलेला आहे. म्हणजे अशी एखादी संख्या आहे की तिला आपण 3ने भाग दिलेला आहे, 2 बाकी आलेली आहे आणि भागाकार आपला 1 आलेला आहे. त्याचप्रमाणे 6ने भाग दिलेला आहे, 5 बाकी येत आहे आणि 3 आपला भागाकार आलेला आहे. ही संख्या कोणती असेल, 3ने भाग दिलेला आहे, म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो, 3ने भाग दिलेला आहे म्हणजे येथे 3 लिहिणार आपण. येथे जो अंक आहे तो असा लिहायचा आपल्याला, परंतु येथे वर नंबर कोणता लिहायचा, हा गुणाकार करायचा, 3 गुणिले 1 3 आणि त्यामध्येही बाकी ॲड करायची, 3 गुणिले 1 3 आणि हे 2 ॲड करणार, म्हणजे काय होईल 3 आणि हे 2 म्हणजे 5 होईल. याला आपण असं लिहू शकतो, म्हणजे 5/3. 5ला आपण 3ने भागितले, 5/3 याचा अर्थ, बरोबर आहे, 5ला 3ने भाग देत आहोत, तर 3 1 3, बाकी किती उरेल, 2 उरेल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, 3ने आपण भाग दिलेला आहे, बाकी ही 2 उरत आहे, बरोबर आहे, आणि भागाकार 1 आलेला आहे. हेच 1.2/3, बरोबर आहे. याप्रमाणे त्याप्रमाणे हे काय होईल, हे मायनस. पहा असा नंबर असेल तर आपल्याला याप्रमाणे कन्वर्ट करता आलं पाहिजे. येथे छेदामध्ये 6 आहेत, येथे 6 लिहिणार आपण, परंतु अंशामध्ये काय लिहिणार, या दोघांचा गुणाकार आणि त्यामध्ये वरचा नंबर ॲड करणार. 6 18, 18 आणि 5 23, याप्रमाणे करून पहा. 23ला 6ने भाग द्या, 23/6, 6 18 होतील, बरोबर आहे, आणि बाकी किती उरेल 5. म्हणजे यालाच आपण कसं लिहू शकतो, 6 3 आपला भागाकार आलेला आहे, बरोबर आहे.
3 आपला भागाकार आलेला आहे, 5 आपली बाकी आलेली आहे आणि 6ने आपण भाग दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 3.5 ही बाकी. येथे जो नंबर येतो तो येथे वर येत आहे. आता हे सॉल्व करायचं आपल्याला. दोघांचे छेद वेगवेगळे असेल तर आपण काय करायचं, तिरपा गुणाकार. आधी हा गुणाकार मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे आपण, नंतर हा गुणाकार चिन्ह हे घेणार आणि नंतर खाली हा गुणाकार. म्हणजे काय होईल, हा गुणाकार 6 पंचे 30, आधी हा करायचा, नंतर हे चिन्ह मायनस. बरोबर आहे. नंतर हा गुणाकार 23 त्रिक 69. बरोबर आहे. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 आणि नंतर हा गुणाकार, या 2 नंबरचा गुणाकार खाली लिहिणार आपण. 3 गुणिले 6 18. किती सोपं झालेलं आहे. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. 69मधून 30 गेले, काय राहतील 9 39. बरोबर आहे. आणि चिन्ह कोणतं येईल, वजाबाकीसाठी मायनस येईल. दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत, परंतु आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह येथे निगेटिव्ह आहे, म्हणजे येथे निगेटिव्ह येईल. आणि हे 18 ॲज इट इज. उत्तर काय आलेलं आहे, -39/18. हे उत्तर आहे का, नाही. मग आपण काय करू, या दोन्ही नंबरला आपल्याला 3ने डिवाईड करता येईल. दोन्ही नंबरला 3ने भाग देता येईल. एकाच नंबरने आपण दोन्ही नंबरला डिवाईड करू. 3 सख 18 होतील. बरोबर आहे. 3ने भाग दिल्यामुळे हे 13 होतील. 3 एक 3, 3 त्रिक 9. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येईल, हे मायनस साईन आणि 13 आणि हे भागिले 6. हा पर्याय -13/6 आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. याप्रमाणे नंबर दिला असेल तर तुम्हाला याप्रमाणे लिहिता यायला पाहिजे. नंतर तिरपा गुणाकार, हा गुणाकार, हे चिन्ह आणि हा गुणाकार आणि छेदामध्ये छेदाछेदांचा गुणाकार. फक्त अंशामध्ये तिरपा गुणाकार होईल, हा गुणाकार आणि हा गुणाकार, आणि छेदामध्ये छेदाछेदांचा गुणाकार. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 12. 13, 14 आणि 15 यांचे पर्याय येथे मी लिहिलेले नाहीत, आपण फक्त आन्सर काढणार आहोत. येथे आपल्याला काय करायचं आहे, हे चिन्ह येणार आहे का, हे चिन्ह येईल का, इक्वल टू येईल, हे चिन्ह आपल्याला वापरायचे आहेत. याप्रमाणे पर्याय आहेत. तर येथे चिन्ह कोणतं येणार आहे, संख्यारेषा तुम्हाला माहिती आहे, याप्रमाणे संख्यारेषा असते. बरोबर आहे. येथे 0 असतो आणि येथे डाव्या साईडला निगेटिव्ह नंबर, आपल्या डाव्या साईडला म्हणजे शून्याच्या डाव्या साईडला निगेटिव्ह नंबर, -3 -4 याप्रमाणे, -5 -6 आणि इकडे प्लस नंबर 1 2 3 4 5 6 असे आपण पुढे वाढवू शकतो आणि इकडे आपण पुढे वाढवू शकतो. बरोबर आहे. -4 हा नंबर आहे. बरोबर आहे. आणि +5 म्हणजे हा नंबर आहे. कोणता मोठा आहे, कोणता लहान आहे, निगेटिव्ह नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो. म्हणजे असं लिहिणार आपण साईन येथे, हा ग्रेटर दॅन. बरोबर आहे. हे 2 पॉईंट, हा मोठा आहे म्हणून 2 पॉईंट याच्याकडे येणार आहेत. हा लहान आहे म्हणजे 1 पॉईंट याच्याकडे येणार आहे, म्हणजे 2 पॉईंट इकडे याप्रमाणे. -4 लहान आहे. निगेटिव्ह नंबर कधी पण लहान असतात, म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना प्रत्येक नंबर मोठा होत जातो. यापेक्षा मोठा हा आहे. -6 त्यापेक्षा मोठे -5 आहेत. -5 पेक्षा मोठे -4 आहेत. -5 पेक्षा -2 मोठे आहेत. -2 पेक्षा -1 मोठा आहे आणि -1 पेक्षा 0 मोठा आहे. म्हणजे सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा काय आहे, 0 आहे. कारण 0च्या खाली आहेत म्हणजे 0पेक्षा सगळे लहान आहेत ते, म्हणजे इकडले नंबर सगळे लहान लहान होत जातात आणि इकडे नंबर वाढत वाढत जातात. -4 म्हणजे इकडले नंबर सर्व लहान आहेत. बरोबर आहे. आणि इकडले नंबर सर्व प्लसमध्ये आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आता -4 आणि हा +5, प्लस नंबर कधी पण मोठा असतो म्हणजे हे चिन्ह वापरणार आपण. -6 -6 म्हणजे हा नंबर. बरोबर आहे. -6 आणि 0 म्हणजे हा नंबर. 0पेक्षा लहान सर्व
निगेटिव्ह नंबर झिरोपेक्षा कसे असतात? लहान असतात. म्हणजे -6 लेस आहे, 0 मोठा आहे. -6पेक्षा 0 मोठा आहे, हे लक्षात राहू द्या. 0 मोठा आहे म्हणजे इकडे आपण हा सिम्बॉल अप्लाय करणार. बरोबर आहे. याप्रमाणे म्हणजे 2 पॉईंट याच्याकडे येतील, 1 पॉईंट याच्याकडे. हा लहान आहे, हा मोठा आहे. याप्रमाणे -1 -2 पहा इथे आता -1 मोठा आहे का -2 मोठा आहे? -1 आणि -2 कोणता नंबर मोठा आहे, कोणता लहान आहे? यापेक्षा मोठा हा आहे, यापेक्षा मोठा हा आहे. -1 आणि -2 म्हणजे यापेक्षा मोठा हा आहे. आपण उजवीकडे जात आहोत. बरोबर आहे. -2 -1 म्हणजे हा नंबर कसा आहे? मोठा आहे. आता हा नंबर मोठा आहे, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे 2 मोठे आहेत 1पेक्षा. बरोबर आहे. परंतु हे जर साईन आपण दोन्ही निगेटिव्ह घेतले तर हे साईन याप्रमाणे होईल. -1 मोठा आहे, -2पेक्षा म्हणजे -2 लहान आहे. 2 आहे म्हणून मोठा नाही म्हणायचं. -2 लहान आहेत -1पेक्षा. म्हणजे इथे -1 कसे आहेत? -1 हे मोठे आहेत. याप्रमाणे -1 मोठे आहेत -2पेक्षा. मोठे आहेत म्हणजे हे 2 टोक याच्याकडे येतील, एकच टोक याच्याकडे येणार आहे कारण तो लहान आहे. 0 आणि 3 पहा, शून्याच्या नंतरचे नंबर सर्व मोठे असतात 0पेक्षा. बरोबर आहे. याची व्हॅल्यू जास्त आहे. हा 0 आहे म्हणजे 3 मोठे आहेत 0पेक्षा. याप्रमाणे पहा -3 आणि +3 कोणता नंबर मोठा आहे? इकडले नंबर मोठे आहेत, इकडले लहान आहेत. पहा उजवीकडला नंबर मोठा असतो डावीकडल्या नंबरपेक्षा. एक लक्षात ठेवा, आपल्या उजव्या हाताला जे नंबर आहेत ते डाव्या हातापेक्षा मोठे असतात. आपल्या उजव्या बाजूला जे नंबर आहेत ते डाव्या बाजूला असणाऱ्या नंबरपेक्षा मोठे असतात. यापेक्षा मोठा हा, यापेक्षा मोठा हा. बरोबर आहे. 2 पेक्षा मोठा हा, 3 पेक्षा मोठा 4, 4 पेक्षा मोठा 5. याप्रमाणे तोच रूल या साईडला पण आहे. यापेक्षा मोठा हा, यापेक्षा मोठा हा, यापेक्षा मोठा हा. याप्रमाणे म्हणजे सर्व निगेटिव्ह नंबर लहान आहेत 0पेक्षा. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 पहा, येथे प्लस किंवा मायनस नाही आहे, येथे भागिले चिन्ह आहे. पहा नंबर कसा आहे? 2.1 बरोबर आहे. आणि डिवाईड करायचं आहे आपल्याला. 5 पूर्णांक आहे आणि 3/6 आहे. आता पहा आपण नंबर आधी तयार करणार. येथे 3 नंबर आहेत, आपल्याला 2 नंबरमध्ये तयार करायचं आहे. येथे छेदामध्ये 5 आहेत, 5 लिहिणार आपण. परंतु अंशामध्ये काय लिहिणार? या दोघांचा गुणाकार आणि वरचा नंबर प्लस करणार. 5 दोन्ही 10 आणि हे 1 11. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. आणि हे भागिले, आधी असे नंबर तयार करायचे. पहा येथे 6 म्हणजे येथे 6 येतील. बरोबर आहे. हा गुणाकार 5 × 30 आणि त्यामध्ये वरचा नंबर ॲड करणार. 5 × 30 आणि 3 33. बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला? म्हणजे या नंबरला भाग द्यायचा या नंबरने. याचा अर्थ काय होतो? 11/5 हे भागिले चिन्ह म्हणजे याला पुन्हा भागायचं आहे आपल्याला. 33/6 याचा अर्थ असा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो? पहा हे 11/5 तर हे भागाकारामध्ये आहेत. बरोबर आहे. तर येथे गुणाकार चिन्ह लिहिला तर हा नंबर वर येईल आणि हा नंबर खाली जाईल. म्हणजे 6/33 याप्रमाणे असं लिहिता येते आपल्याला. म्हणजे हे चिन्ह म्हणजे हे चिन्ह. बरोबर आहे. हे चिन्ह आपल्याला कॅन्सल करायचं असेल, भागाकाराचं आपण जर गुणाकार चिन्हामध्ये कन्वर्ट केलं, या चिन्हाला आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट केलं तर हा नंबर वर जाईल, हा नंबर खाली येईल. याप्रमाणे म्हणजे याचा व्यस्त होतो. भागाकाराची अपोजिट प्रोसेस गुणाकार, मग याची अपोजिट करायचं आपल्याला. अंशाला छेद, छेदाला अंश. याप्रमाणे आता काय करू आपण? गुणाकार असेल तर आपल्याला हा नंबर वरचा आणि हा नंबर खालचा असं आपल्याला डिवाईड करता येते. 11 × 1 11, 11 × 3 33
11ने 33 कॅन्सल होतील, येथे 3 राहतील, बरोबर आहे. आता 3ने या 6ला भाग देता येईल, म्हणजे 3 एक 3 आणि हे 3 दोन्ही 6. वर काय राहील, फक्त 2 राहतील आणि खाली 5 राहतील. म्हणजे उत्तर काय येईल, 2/5, बरोबर आहे. 2/5 याप्रमाणे आहे का उत्तर. ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे. हे चिन्ह आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर हा व्यस्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. 4 ते 7 या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. 4 ते 7 4 ते 7 म्हणजे 4 पासून 7 पर्यंत, म्हणजे 5, 6 आणि 7. 4 ते 7 यांच्या दरम्यानच्या, 4 ते 7 या नंबरच्या दरम्यान असणाऱ्या, म्हणजे 4 घेणार नाही आपण आणि 7 पण घेणार नाही, त्यांच्या दरम्यान असणाऱ्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. 4, 5, 6, 7 आणि 4 आणि 7 मध्ये कोणते 2 नैसर्गिक नंबर आहेत. 5 व 6 ऑप्शन आहे का. 4 व 5, 4 घ्यायचे नाही आपल्याला. 6 व 5, 6 व 5, 5 व 6 म्हणजेच काय 6 व 5. पर्याय 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पहा, नैसर्गिक संख्येमध्ये निगेटिव्ह नंबर नसतात, म्हणजे हा पर्याय येणारच नाही, बरोबर आहे. राहिले 3 पर्याय. 3 पर्यायामध्ये 4 ते 7 पाहिजे, म्हणजे 4 नको आहे आपल्याला, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. 0 व 4, 4 ते 7मध्ये 0 कसा येईल, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. पहा, -2 व 3, -2, -2 व 3 या दरम्यानच्या पूर्णांक संख्या पर्याय कोणता. म्हणजे या 2 संख्या नको आहे आपल्याला, त्यांच्या दरम्यान असणाऱ्या, यांच्या बिटवीन म्हणजे दरम्यान असणाऱ्या संख्या कोणत्या. -2 व 3, परंतु संख्या पूर्णांक पाहिजेत. म्हणजे पूर्णांक संख्या कशा असतात, सर्व निगेटिव्ह नंबर, सर्व पॉझिटिव्ह नंबर आणि 0 सर्व निगेटिव्ह नंबर, म्हणजे -1, -2 याप्रमाणे सर्व निगेटिव्ह नंबर, 0 आणि सर्व पॉझिटिव्ह नंबर. इथे 3 येईल, 4 येईल, 5 याप्रमाणे. निगेटिव्ह संख्या, पॉझिटिव्ह संख्या म्हणजे नंबर लाईनवरचे सर्व नंबर, बरोबर आहे. एक संख्या रेषा म्हणजे काय, पूर्णांक संख्या. आता -2 व 3, -2 आणि 3 म्हणजे हे 2 नंबर घ्यायचे नाही आपल्याला. त्यांच्या दरम्यान असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत. -1, 0, 1, 2, -1, 0, 1, 2, बरोबर आहे. म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे. -2, -4 हे नंबर येणार नाहीत, बरोबर आहे. म्हणजे पर्याय 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. पहिल्या 2 मोज संख्या कोणत्या आहेत. मोज संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. मोज संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. हे लक्षात राहू द्या, नैसर्गिक संख्या. त्यामध्ये 0 नसतो, त्यांची सुरुवात 1 पासून होत असते. पहिल्या 2 म्हणजे 1 आणि 2, बरोबर आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून असते. 1, 2, 3, 4. पहिल्या 2 पाहिजेत आपल्याला, म्हणजे 1 आणि 2 घेणार आपण. पहिल्या 2 पूर्ण संख्या. पूर्ण संख्या सुरुवात कुठून असते, पूर्ण संख्या म्हणजे यामध्ये 0, 1, 2, 3 याप्रमाणे पूर्ण संख्या सुरुवात 0 पासून असते, परंतु आपल्याला 2च पाहिजेत. पहिल्या 2 म्हणजे 0 आणि 1 या 2 संख्या येतील, 0 आणि 1, बरोबर आहे. व पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या. पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्या रेषा, येथे 0, येथे -1, येथे -2, -3. आता सर्वात मोठ्या ऋण पाहिजेत म्हणजे निगेटिव्ह, बरोबर आहे. पूर्णांक पाहिजेत. -1, -2, -3 हे पूर्णांक आहेत, परंतु पहिल्या 2 -1 आणि -2 हे नंबर
इकडल्या सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठे आहेत, बरोबर आहे. म्हणजे -1 आणि -2 मोठ्या ऋण पूर्णांक संख्या, दोनच पाहिजेत आपल्याला ऋण पूर्णांक संख्या. त्या कोणत्या असतील? -1 आणि -2 यांची बेरीज, या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. पहिल्या दोन मोज संख्या त्यांची बेरीज म्हणजे 1 + 2. नंतर यामध्ये प्लस करणार 0 आणि 1, यामध्ये प्लस करणार परंतु इथे मायनस आहे म्हणजे हे -1 होईल आणि हे -2 होईल, बरोबर आहे. प्लस करायचे आहेत परंतु त्यांचं साईन मायनस आहे, प्लस मायनस मायनस होईल. याप्रमाणे ही सर्व ॲडिशन किती येणार आहे पहा. +1 -1 कॅन्सल होईल, -2 +2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. फक्त काय राहील? 1. म्हणजे ही सर्व बेरीज केली आपण तर उत्तर 1 मिळेल आपल्याला. म्हणजे पर्याय 2 बरोबर आहे. उत्तर 1 येत आहे, त्याचा पर्याय 2 आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.